नमस्कार. सायली आणि पूर्णाजी बोलत असतात. सायली पूर्णाजीला बोलत असते, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. मला खूप भीती वाटतेय. नको त्या संकटाला आपण घरात आणलंय असं वाटतंय. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, सायली तू असा विचार का करतेस? काय झालंय सायली? मला नीट सांगशील का? तेव्हा लगेच सायली बोलते, मला नाही माहिती काय झालंय ते, पण मनात खूपच प्रश्नांनी काहूर निर्माण केलाय. असं वाटतंय खूप भयानक संकट समोर येणार आहे आणि त्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा पूर्णाजी बोलते, सायली तू कशाबद्दल बोलतेस ते नीट स्पष्टपणे बोल. तेव्हा सायली बोलते, खरं सांगू का, मला खूप भीती वाटतेय. तेव्हा पूर्णाजी बोलते, ते मला कळलं. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन बोलतो, काय मिसेस सायली, अहो नको त्या गोष्टींचा एवढा विचार का करताय? तेव्हा पूर्णाजी बोलते, अर्जुन काय झालंय सांगशील का मला? त्यावेळेला अर्जुन बोलतो, अगं मला ना त्या मैनावती आणि त्या सदाशिव लोखंडे यांच्यावरती संशय आला होता की खरं सांगायचं तर ती सायलीचे आई वडीलच नाहीत. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, अरे असं काय बोलतोयस तू? आणि असं कसं काय बोलू शकतोस? तूच तर त्यांना आणलंस ना? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हो ना, मीच तर त्यांना आणलं, पण कुठेतरी असं मनाला वाटत होतं, मनात संशयाची पाल चुकचुकत होती. तेव्हा पूर्णाजी बोलते, अर्जुन खरं सांगू का, मला सुद्धा तेच वाटतं. सायलीचा स्वभाव बघ आणि त्या मैनावती आणि त्या सदाशिव लोखंडे यांचा स्वभाव बघ. म्हणजे स्वभावात बदल असू शकतो, पण एवढा बदल शक्यच नाही. तूच काय ते ठरव. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो, म्हणजे पूर्णाजी तुझंसुद्धा म्हणणं तेच आहे? तेव्हा सायली बोलते, बघितलं अर्जुन सर, मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणते की कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मिसेस सायली अहो विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मिसेस सायली तुम्ही असा विचारच का करताय? तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का मिसेस सायली? मी मुद्दामून नाही करत, मी त्यासाठी DNA टेस्टसुद्धा केली. त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते, काय DNA टेस्टसुद्धा केलीस आणि त्याचे रिपोर्ट काय आले? त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला ना. तेव्हा मात्र पूर्णाजी लगेच अर्जुनला बोलते, नाही अर्जुन, कुठेतरी काहीतरी आहे जे हातातून सुटतंय, पण त्या गोष्टीचा मात्र आपल्याला विचार करावाच लागेल. तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो, म्हणजे पूर्णाजी काय म्हणणं आहे तुझं? तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, अर्जुन मला आहे ना या मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांचा स्वभाव सेम टू सेम त्या प्रियासारखा वाटतो, म्हणजेच तन्वीसारखा. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला सुद्धा तेच वाटतंय ना? मला सुद्धा तेच वाटतं, पण काय करणार? तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो, म्हणजे तुझं म्हणणं आहे की प्रिया प्रतिमा आत्या आणि रविराज काकाची मुलगीच नाही आहे? तेव्हा पूर्णाजी बोलते, हे बघ अर्जुन, खरं सांगायचं तर मला प्रतिमामधले गुण प्रियामध्ये कधीच दिसले नाहीत आणि हेच खरं आहे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की मी आता प्रिया आणि मैनावतीची DNA टेस्ट करू? त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते, हे चुकीचं आहे, पण आपल्याला केलं पाहिजे. हे जर का आपण केलं तर नक्कीच सगळेच प्रश्न सुटतील. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, मिसेस सायली या गोष्टींमध्ये मला तुमची मदत लागेल. तेव्हा लगेच सायली बोलते, अर्जुन सर तुम्ही काळजीच करू नका, मी सर्व काही मदत तुम्हाला करेन. अर्जुन सर तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्जुन लगेच सायलीला बोलतो, आता तर मला एक गोष्ट कळत नाही आहे मिसेस सायली, जर का हे सर्व खरोखर तुमच्या म्हणण्यानुसार झालं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकाचं काय होईल? सिनियर तर पूर्णपणे कोसळून जाईल. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, हा पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी बघेन. तू फक्त तुझा विचार कर आणि तू जर का तुझा विचार केलास ना तर बरं होईल. नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस अर्जुन. आधी इकडे अर्जुनने प्रिया आणि मैनावतीची DNA टेस्ट केलेली असते. त्यावेळेला सायली आणि अर्जुन रिपोर्ट यायची वाट बघत असतात. इकडे प्रियाला काही गोष्टींचा सुगावा लागलेला असतो. प्रिया स्वतःशीच म्हणत असते, यांचं काहीतरी चालू आहे जे भयानक आहे, पण यांचं असं काय चालू आहे तेच मला कळत नाही.
पण मला सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत आणि त्या न कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पण कशा जाणून घेऊ. त्यावेळेला सायली प्रियाच्या रूममध्ये येते आणि प्रियाला फरफटत सर्वांसमोर हॉलमध्ये घेऊन येते. तेव्हा अश्विन मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, सायली काय चाललंय तुझं? येता जाता तू जे काही वागत असतेस ना ते चुकीचं वागतेस. तुला कळतंय का? तुझं वागणं जरा बदल, कारण तुझ्या वागण्याचा खरंच खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्हाला आता ज्या गोष्टी कळतील ना त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला जो धक्का बसेल तो तुम्हाला कधीच पचणार नाही आहे आणि कदाचित तुम्हाला तेव्हाच माझ्या गोष्टींचा अर्थ लागेल. तुम्ही जरा विचार करा अश्विन भाऊजी, मला खरं तर याच गोष्टीचा त्रास होतोय की तुम्ही असं का वागताय. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, पुरे मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे आणि आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरेच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा. तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग येतो आणि अर्जुन बोलतो, अश्विन जरा गप्प बसशील? तुला काही गोष्टी कळू देत तर ना. अश्विन तुला जर का काही गोष्टी कळाल्या ना तर कदाचित तुला सगळं काही समजेल. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, तुमचं प्रत्येक वेळेला माझ्या बायकोशी काय असतं रे? तुम्ही येता जाता माझ्या बायकोशी असं का वागता? आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णाजी बोलते, अश्विन जरा गप्प बस. तेव्हा लगेच सायली अश्विनच्या हातात DNA टेस्टचे रिपोर्ट ठेवते. जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट अश्विन वाचतो तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो. अश्विन कोसळतो. त्यावेळेला लगेच अर्जुन त्याला सावरतो. अर्जुन अश्विनला बोलतो, अश्विन सावर स्वतःला, कारण या गोष्टी तर घडणारच होत्या ना. अश्विन तुला स्वतःला समजायला पाहिजे, तू कोणाची बाजू घेतली पाहिजेस आणि कोणाची नाही ते. आता कळतंय तुला? मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुला मात्र ते कळतच नव्हतं. आता तूच बघ काय करायचं ते. तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो, पुरे मला तर आता समजतच नाही आहे की काय करावं ते. का तुम्ही सर्वजण हे सगळं घडवून आणताय? मला खूप भीती वाटायला लागली आहे. तेव्हा लगेच प्रिया बोलते, काय झालं अश्विन? तेव्हा लगेच अश्विन बोलतो, लांब राहा, तू लांब राहा. तुझ्यासारखी खोटारडी मुलगी मी कधी पाहिलीच नाही आणि मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो. प्रिया मोठ्याने बोलते, पुरे झालं आता विषय बंद आणि हा विषय तर आता कायमचाच बंद करा, कारण मला या विषयावरती कोणतीच गोष्ट बोलायची नाही. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करत असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी अश्विनचे डोळे उघडतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.